तर पहलगाममध्ये पर्यटकांवर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली। ही टीआरएफ संघटना नक्की काय आहे पाहूयात हा रिपोर्ट। टीआरएफ म्हणजे द रेझिस्टन्स फ्रंट पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी संघटना आहे। टीआरएफची स्थापना 2019 मध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर झाली। 1 एप्रिल 2020 रोजी कुपवाड्यात हल्ला झाला आणि याच्यामध्ये 5 जवान शहीद झाले। 9 जून 2024 मध्ये वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंवर हल्ला झाला आणि यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले। 26 फेब्रुवारी 2023 मध्ये पुलवामात काश्मीरी पंडित संजय शर्मा यांची हत्या करण्यात आली। 13 सप्टेंबर 2023 मध्ये कोकरनाग इथं लष्कराचे कर्नल मेजरसह लष्करावर हल्ला केला। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये टीआरएफ सक्रिय असते। 2023 मध्ये केंद्र सरकारकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आली। लष्कर-ए-तोयबाची उपशाखा पाकिस्तानच्या ISISचा पाठिंबा आहे। लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा एक वेगळा गट आहे। पाकिस्तानच्या लष्कराकडून टीआरएफला रसद पुरवली जाते।